पहिला बॉल इथे बॅकफुटला गेले, कट केलं या बॉलला आणि बॉलला धाडलंय. ओहो, बॉल थांबलाय आणि पडले खेळाडू. 2 धावा तरी ते सहज मिळतील. दादा तिथे आहेत आणि ते 2 धावा पहिल्याच बॉलवरती ते मिळत आहेत. थोडासा बॅलन्स झाला पहिल्याच बॉलवरती. स्ट्रोक चांगला होते. एक्स्ट्रा कव्हरमधून बॉल निघाला होता डीपपर्यंत. त्याच्यानंतर पाऊस आहे, त्याच्यामध्ये गवत आणि गवतामुळे थोडीशी बॉलची गती कमी झाली आणि तिथून इथे 2 धावा इथे आलेल्या आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 आल्या. सुरुवात 2 धाब्याने केलेली आहे. दोन्ही सिंग तगडे आहेत. मॅचला मजा येईल. मॅच रफ अँड टफ, नो डाऊट क्वालिटी मॅच होणार आहे. पहिल्या बॉलवरती 2 आलात. नेक्स्ट बॉल गणेश भोसले तयार. दुसऱ्या बॉलवरती अटॅक केला. बॉल चालय ते सीमारेषेच्या बाहेर. हवा के संग संग गटा के साथ हटा सावेंगी गठा. ये 6 रन का बॉम्ब फटा. आलाय अनिरुद्ध मोरेच्या बॅटमधून षटकार. दुसऱ्याच बॉलवरती आक्रमण केलं. काय जबरदस्त आहे ते फटका. खडे खडे खेळल्या. हम रहेंगे खडे तो मारेंगे बडे बडे. आणि दुसऱ्याच बॉलवरती ते अटॅक केला. ऋषी लगेच गेला गणेश भोसलेकडे आणि गणेशला काहीतरी काळमंत्र दिल्यासारखं असं वाटतंय. दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. टोटल झाल्या 8 2 बॉलच्या वाड्यामागे. सुरुवात जबरदस्त. टायमिंग प्रतिम होतं या बॉलच्या वाड्यामागे. ऑस्ट्रेलियन टीम पाहिली ना की या टीमला आता पाहिलं जातं, संभोगलं जातं. त्या पद्धतीचे खेळाडू आहेत टीममध्ये. चांगला बॉल इथे रिलीज केलाय. बॉल थोडा वेळ हवेमध्ये राहिला होता. सिंगल धाव इथे मिळते. सेकंडचा कॉल आतापर्यंत नाही आणि एकच धाव इथे मिळेल. कमबॅक केलं या बॉलच्या पाठीमागे, कारण जास्तीत जास्त गोलंदाजचा इकॉनॉमी स्पेल राहत नाही. परंतु मागेल आपण इनिंग्स पाहिली तर तोरणेवाडी टीमनं काही गोलंदाजी केली होती. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. बॅक ऑफ द लेन टाकला होता. फलंदाचं थोडंसं जजमेंट चुकलं गेलं. तिथून मात्र एक सिंगल धाव इथे प्राप्त केली जाते. गणेशच्या माध्यमातून हा बॉल अगदी ओला केला जातोय. विकेट कोरडी आहे. बॉल वेगानं जातो आणि बॉल जेव्हा तुम्ही ओला करता अति वेग पकडतो. सर्वाधिक आतापर्यंतचा वेग टाकलाय गणेश भोसलेनं. आतापर्यंत असा वेग आम्ही पाहिला नव्हता. पण जेव्हा जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये बॉल भिजवता काय, त्याच्यानंतर ताकद लावली संपूर्ण गणेशने आणि तिथे डॉट बॉल येत असताना प्रचंड वेग धारण केलाय गणेशने. या बॉलच्या पाठीमागे डॉट आलाय. दुसऱ्या बॉलवरती षटकार होता. त्याच्यानंतर चांगलं कमबॅक आतापर्यंत गणेश करतोय. हा बॉल आपटलाय पण सोडून दिलाय बॅटरने. व्हाईट बॉलचा इथे केल. 1 फ्रॉम दी ओव्हर हा बॉल देखील समाप्त झालेला आहे आणि इथे आता अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये. टोटल झाल्या धाव फलकावरती 11 डबल डिजिट मध्ये धावसंख्या उभारण्यात आलेली आहे. 11 धावा धाव फलकावरती अद्याप आतापर्यंत लागल्यात. नेक्स्ट बॉल फटका फसला, परंतु काय सुरेख फटका आहे. अप्रतिम टायमिंग. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटर नीरजच्या बॅटमधून येतोय. हा खणखणीत एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्रा पॉवर. बॉल सीमापार षटकार. क्रिकेटचं मातक सौंदर्य सजवणारा फटका इथे नीरजच्या बॅटमधून आलाय. फक्त दिशा दिली. अप्रतिम टायमिंग इथे जुळलं गेलंय. बॅटचा चेहरा दाखवलाय. छोटासा खेळाडू तिथे आणि त्याच्या डोक्याच्या वरनं अगदी आमच्या या मुख्य व्यासपीठाला मानवंदना दिलेली आहे. आणि काय षटकार इथे लगवलाय. ही खासियत आहे नीरजची. हाईट त्याची चांगली आहे. बॉडी बॅलन्स आपण पहा ज्या पद्धतीने ते स्ट्रोक केलेला आहे ॲक्शन रिप्ले मध्ये. फटका A1 चा होता. सर्वाधिक श्रेष्ठ फटका म्हणावा लागेल. आणखीन एक चांगला बॉल, परंतु हा बॉल सोडून दिलेला आहे. बाईच्या माध्यमातून सिंगल धाव इथे मिळेल. बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अद्याप धावा आतापर्यंत लागल्यात. एकूण 18 धावा, 0 गडी बाद. चांगलं मी म्हणेन षटक बॅटिंग करणाऱ्या टीमची सिंधी संघासाठी राहिलेला आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, 5व्या बॉलवरती षटकार, 2 षटकार आलेला आहे. सिंगलचा आपण खेळ पाहिला. पहिल्या बॉलवरती डबल घेतली होती. अशा 18 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आता ऋषी भोसले आलेले आहेत. संतोष भोसले दिसत नाहीये टीम मध्ये. 18 धावा धाव फलकावरती अद्याप आतापर्यंत लागल्यात. अभिमानाची स्पर्धा आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये एक छोटासा खेळाडू देखील आमच्या तुकाराम दादा चोरगे यांचा चिरंजीव पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्याला अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर ठेवलाय. हे आमचं भवितव्य आहे. हे आमचं पुढचं फ्युचर आहे. आणि आज तो छोटासा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी हिमतीने उतरलाय.
अनिरुद्ध चांगले बॅटिंग केले, 3 बॉलच्या पाठीमागे त्यांनी धावा जमा केले. त्या 9 ऋषी भोसले एक ताकदवर खेळाडू आहे. बॉलिंग ट्रॅकवर त्याच्याकडे प्रचंड ताकद आहे. पहिला बॉल ऋषी भोसले तयार. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल इथे डॉट टाकले ऋषीने. चांगला बॉल, चांगला बॉल टाकण्यात आलेला आहे ऋषी भोसलेच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट टाकलाय. सुरुवात या ओव्हरची चांगली केली डॉट बॉलने. तुम्हाला डॉट इथे टाकावे लागतील मॅचमध्ये फाईट करायचे, कारण शिंदे टीम एक मजबूत टीम आहे. त्याच्या विरोधामध्ये खेळताय तर चांगली बॉलिंग होणं खूप महत्वाचं आहे. आणि बॅटने इथे फटका केलाय. फिल्डर आहेत तिथे मिड विकेटला. सिंगल धाव इथे प्राप्त होते. सिंगलच्या पेक्षा अधिक काही मिळणार नाही. एकच धाव इथे प्राप्त होत असताना टोटल झालं 19 धावा धाव फलकावर. त्याने आता कमबॅक केलं. ऋषी भोसलेनं पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा जरूर आल्यात, परंतु या 2 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत फक्त 1 धाव आली आहे. नीरज स्ट्राईक एंडला. 6 धावा त्याच्या बॅटमध्ये. 3 बॉल त्याने खेळलेत. आई देखील बॉल चांगला होता, परंतु कलेक्ट करता आला नाही गणेशला. आणि इथे सिंगल धाव इथे बाईच्या माध्यमातून इथे मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमला. 19 धावा धाव फलकावरती. चला घाई करायची, जास्त वेळ घेऊ नका. बॉल जर चांगला असेल तर तो मॅच बॉल ठेवा, त्या बॉलनीच खेळा. रबर बॉल मध्ये आपण पाहिलं तर बरेचसे बॉल गायब होतात, परंतु हा बॉल फुटतो देखील लगेच. त्याचमुळं अनिरुद्धनं खरं तर बॉल चेंज करण्याची मागणी केलेली आहे, कारण का सिमेंट विकेट आहे त्याच्यामुळं बॉल हा लवकर खराब होतो. 20 धावा धाव फलकावरती अद्याप आतापर्यंत लागलेले आहेत. विकेटचं कोणतंही पत्र नाहीये. विकेटच्या शोधामध्ये आहेत आणि विकेट घ्यावा लागतील. चांगला इथे बॉल आणखीन एक टाकण्यात आलाय ऋषी भोसलेच्या माध्यमातून. सिंगल धाव इथे देखील मिळते. सिंगल वरती सध्या ताबा ठेवला. या ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग राहिले ऋषी भोसले. आतापर्यंत फक्त धावा त्याने 5 खर्च केल्यात. 21 धावा धाव फलकावरती लागल्यात. 3 धावा खर्च केलेल्या आहेत. काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऋषी भोसलेचा आतापर्यंत निर्णायक षटक राहिलंय. चांगला बॉल, आणखीन एक. काय बॉलिंग होते मैदानाच्या आतमध्ये, आणि ते विकेट सॅक्रिफाईस केलं जाईल. फलंदाजी ते नीरज मैदानाच्या बाहेर. जबरदस्त अप्रतिम चाबूक बॉलिंग इथे पाहायला मिळते. कोणत्याही फलंदाजाला वाव दिला जात नाहीये, कोणत्याही फलंदाजाला मुभा दिली जात नाहीये. मोठे स्टेक खेळण्यासाठी जाणले जातात, परंतु विकेटचं होते पतन. नवीन पांढरा मैदानाच्या आतमध्ये ताकदवर खेळाडू मंदार मैदानाच्या आतमध्ये. तो नेहमी करतो वार, त्याचं करतो मंदार करतो हा आकार तोच मैदानाच्या आतमध्ये. एका बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. विकेट सॅक्रिफाईस केले. समोर असणाऱ्या आता स्ट्राईक एंडला अनिरुद्ध. सध्याच्या स्थितीला आतापर्यंत सिंधी टीमला थांबवलंय. ओहो, आणखीन एक प्रचंड वेग ऋषी भोसलेचा पाहायला मिळतो. हाय देखील बॉल डॉट येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा अद्याप आतापर्यंत लागल्यात त्या फक्त आणि फक्त 20 धावा. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 21 धावा झालेल्या आहेत. कमालीचं षटक. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या 18. त्याच्यानंतर काय गोलंदाजी केली, अप्रतिम जलवे करणारे गोलंदाज. फक्त 3 धावा खर्च केले षटकामध्ये. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती कोण आलाय तर राजेश आलाय. जबरदस्त बॉलिंग जो अटॅक पाहायला मिळालाय. 21 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचं षटक निर्णायक असणार आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती राजा आलाय आणि समोर मंदार. पहिल्या षटकामध्ये आपल्याला 2 षटकार पाहायला मिळाले. त्याच्यानंतर व्यतिरिक्त कोणत्याही बॉलवरती षटकाराला नाहीये. ऋषी भोसलेचं षटक अप्रतिम राहिलंय. कमालीची गोलंदाजीचा स्पेल राहिलाय. 3ऱ्या षटकाला सुरुवात होते. मंदार एक ताकदवर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पहिला बॉल राजा तयार. पहिला बॉल मंदारचा हा वार. बॉल चाला इथे सीमारेषा पार. ठोकलाय तो षटकार. जेएमसीसी लाकवड ए संघाचा कॅप्टनला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. पहिल्याच बॉलवरती राजाला सीमारेखा दाखवले. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. मंदार मोठ्या स्ट्रोकने तो ओळखला जातो. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय ही त्याची ओळख आहे. आणि आपल्या नावाचा त्यांनी प्रचार देत असताना राजाला सांगितले, भाऊ तू टाक, मी ठोकणार. आणि हाच पर्यंत शेवटच्या ओव्हरमध्ये प्रत्येक बॅटला निवडायचा असतो. आणि पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. टोटल झाले धाव फलकावरती 27.
बॅटचा आवाज इथपर्यंत येतोय. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघाला थाटा माटात, सरळ चालत डगआउट मध्ये, बॉल सीमा पार. मंदारच्या बॅट मधनं आणखीन एक वार, बॅक टू बॅक षटकार. कमालीची बॅटिंग आणि आता सूर गवसलाय मंदारला. यासाठी तो ओळखला जातो आणि आपल्या नावाचा खरं तर डंका या मैदानाच्या आतमध्ये त्याने फोडलाय. बॅक टू बॅक इथे 2 षटकार. ऋषी भोसले अगदी जवळ आलाय. काही काळ मंतर दिला जातोय, काही गोष्टी केल्या जातात, काही विचार तुम्हाला सत्यामध्ये आणायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. आणि राजावरती अगदी वार केले. दुसऱ्या षटकामध्ये कोणताही चौकार नाहीये, षटकार नाहीये, परंतु या ओव्हरमध्ये गोलंदाजाला चांगली ते अटॅक केलंय आणि ते अटॅकिंग क्रिकेट इथे खेळलं जात आहे. काउंटर अटॅक. तुफान मैदानाच्या आतमध्ये मंदार नावाचा आता सध्या गुंगारलं जात आणि गुंगारी फोडले. आणखीन एक संयमाचा बाण फोडत असताना एक पाऊल खरं तर हवेत ठेवलं, बॉलला पाठवलं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॅप मोठा नाही होत, धावांचा तोटा आलाय तो खणखणी षटकार. कमालीचे बॅटिंगने लागोपाठचा तिसरा षटकार मंदारच्या बॅटमधून. कमालीचे स्ट्रोक इथे आलेले आहेत. 3 बॉलच्या पाठीमागे 18 धावा जमा केल्यात. टेन्शन 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 आणि टेन्शन राजाचा वाजवला इथे बेंडबाजा मी म्हणेन. कमालीची बॅटिंग, मंदारचे वार सुपरस्टार. मंदार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 39 धावा जमा झालेल्या आहेत 3 लागोपाठ आणि ते बॉलला सोडून दिले. आधीच कर्ज बाजार, त्याच्यामध्ये उसनं शेजारी ताकदीचा प्रचंड वापर केलेला आहे आणि गोलंदाज आता थोडंसं दबावामध्ये पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. 3 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात राजाने. 41 धावा धावफलकावरती अद्याप आतापर्यंत लागल्यात. 3 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 बॉलचा खेळ राहिलाय. बॉलर तयार. हो आणखीन हा बॉल सोडून दिला आणि ते डॉट बॉल येत असताना हीच लाईन तुम्हाला मेंटेन करायची आहे. असा बॉल टाकायचा आहे. या अँगलनी बॉलिंग केली तर रन येणार नाहीयेत. रबर बॉल हा लवकर वेगाने येतो, लवकर बाहेर देखील जातो. टायमिंग तुम्ही करताय तर चांगली बॅटिंग होती मैदानामध्ये. आणखीन एक खडे खडे खेळलाय. बॉल चालला इथे हवाई सफर छरा. कमालीचा स्ट्रोक. आणखीन एक मंदारच्या बॅटमधनं वार. आपटाकर बॉल होता समोर, फोर्स केलं मंदारने आणि बॉलला पाठवते लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 47 धावा धावफलकावरती. धावसंख्या कुठे होती आणि धावसंख्या कुठे नेऊन ठेवले. पुन्हा एकदा इस्त्या कव्हर मध्ये छोटासा खेळाडू आहे. सिंगल धाव इथे प्राप्त होत आहे. सेकंडचा कॉल केलेला आहे आणि इथे चांगला थ्रो देखील पाहायला मिळतोय. 2 धावा तर आल्या. तिसरीचा कॉल केला आणि बघता बघता 3 धावा इथे सहज मिळतील. 3 धावेच्या बरोबरीनं टोटल झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा 2 षटकांमध्ये आल्या होत्या. ते एकूण 21, परंतु या शेवटच्या षटकामध्ये तब्बल 29 धावा आलेल्या आहेत आणि आता 18 बॉल 51 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये ठेवण्यात आल्या. चला शिंदे टीम, आपण कोणताही वेळ न घेता लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची. वेळ कमी आहे. जबरदस्त स्पर्धा, जबरदस्त मॅच. प्रत्येकाचं योगदान महत्वपूर्ण राहिलंय या स्पर्धेसाठी. जबरदस्त मॅच रंगण्यात आली. पहिल्या षटकामध्ये धावा 18 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 3 आल्यात. या षटकामध्ये तब्बल 29. मंदारनी छान बॅटिंग केली. तब्बल 4 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. लक्ष मोठं या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. हे लक्ष पार करतील का तिथली टीम, हे देखील पाहिलं जाईल. 22 या टेनिस क्रिकेट इव्हाने आपल्या समोर जॉईंट आहे. आज दिवसभर खूप चांगल्या पद्धतीनं ते काम करतायत. उद्या देखील हीच वाहिनी, हेच मैदान, स्पर्धा वेगळी असणार आहे. 50 धावा पहिल्या डावामध्ये जमा केल्यात आणि याच आता 50 धावा पूर्ण करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. गणेश भोसले आणि ऋषी भोसले. शिंदे टीमला मी विनंती करतो की आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. अनिरुद्ध मोरे, आपण एक चांगले क्रिकेटर आहात, परंतु फिल्डिंग लवकर लावायचे प्लीज. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ना एकही टीमनं चेस धावा केल्या नाही आहेत. ज्या संघाने टॉस जिंकलाय
परंतु मॅच आतापर्यंत जिंकली नाहीये. आजचा दिवस वेगळा आहे. खेळपट्टी आपण पाहिलं तर थोडीशी अनुकूल आहे. प्रथम बॅटिंग करता तेव्हा बिंदास तुम्ही खेळता, परंतु ही धावसंख्या आता पूर्ण करतील का तेटली टीम? कारण का सिंधी टीमचा आपण बॉलिंग अटॅक पाहिला तर खूप तगडा आहे. आपण कित्येक वेळा अनेक वेळा पाहिलंय. त्यांच्याकडे वेग जबरदस्त आहे सिंधी टीमकडे. त्यांना विनंती करतो की आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गणेश भोसले, ऋषी भोसले, गोलंदाजी दोन्ही खेळाडूंनी चांगली केलेली आहे आणि आता तेच बॅटिंग साठी दाखल होत आहेत. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या शिंदे टीम. जाऊ या मॅचच्या दिशेनं. धाबा जमा करायचे तिकडे कबड दाबाने त्यासाठी जोडी मैदानाच्या आतमध्ये एक तकतूर खेळाडू ऋषी भोसले आणि गणेश भोसले दोन मातबर खेळाडू आहेत. मोठी धावसंख्या येणे मोठी धावसंख्या उभारण्यासाठी दोन्ही बॅटर मैदानाच्या दाखल झालेत. कोण ही मॅच जिंकेल, जो संघ जिंकणार आहे तो तोरणेवाडी टीमच्या समवेत खेळणार आहे. नेक्स्ट मॅच 50 धाबा धावफलकावरती जमा केले ते कबड धाब्यांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती नीरज. सार्थक आहे का? सार्थक आहे बॉलिंग ट्रॅक वरती. टीमचा कॅप्टन इथे आला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकात आला साडी. चला नेक्स्ट मॅच तोरणेवाडी आणि विजेता टीम असणार है. 51 रनों का यहाँ पे लक्ष्य रचा रखा है. काफी कमाल की गेंद बल्लेबाजी हमको पहले इनिंग्स में देखने के लिए मिल चुकी है. लेकिन जाएंगे हम दूसरी गेंद हम इनिंग्स की हम बात करेंगे किस तरीके से बल्लेबाजी हो चाहिए. तो पहले बल्लेबाज जा चुके मैदान के अंदर गणेश भोसले और ऋषि भोसले और गेंदबाज के ऊपर रहेंगे सार्थक. यानी कि 18 गेंद और जीतने के लिए 51 रन की आवश्यकता. क्या बल्लेबाज यहाँ पे हावी हो जाएंगे? हर गेंद के ऊपर आपको अटैक करना पड़ेगा. हर गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने का प्रयास करना पड़ेगा. यानी कि गेंदबाज काफी तगड़ा है, जिनकी काफी रफ्तार है उनसे इस गेंद में, वही गेंदबाजी में इस्तेमाल किया जाएगा. पहले गेंद सार्थक. पहले गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था, लेकिन पॉइंट की तरफ गेंद जाएगी. सिंगल तो मिलेगा, दूसरे की मांगे. जी हाँ बिल्कुल दूसरे भी रन यहाँ पे आसानी के साथ यहाँ पे मिल जाएंगे. यानी पहले गेंद के ऊपर 2 रन आ चुके हैं. यानी कि जो शुरुआत की थी पिछले इनिंग्स में, क्योंकि पिछली इनिंग्स के ऊपर 2 रन आए थे पहली गेंद के ऊपर, और वही शुरुआत करते हुए गणेश भोसले एज अ डिस्ट्रिक्ट आइकॉन ये खिलाड़ी जाने जाते हैं और अगले हफ्ते में ये बीसीसी गोगवे टीम के साथ यहाँ पे खेलने वाले हैं. यानी कि डिस्ट्रिक्ट आइकॉन की तरफ से, यानी कि एक तरफ यहाँ पे कुआ है तो दूसरी तरफ काई है. कौन सी टीम यहाँ पे जीत जाएगी, कौन सी टीम यहाँ पे रंग लाएगी? इस गेंद के ऊपर देखिए बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था, लेकिन जो फ्रंट फील्ड की लाइन है गेंदबाज ने यहाँ पे क्रॉस कर दी और अंपायर का इशारा नो गेंद. ये अब गेंद यहाँ पे फ्री रहेगी और आज का दिन का ये पहला नो जो गेंदबाज ने डाला है. सार्थक गेंद अच्छी थी, अच्छी गेंद थी. टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रही हुई थी, यानी कि अगली गेंद अब फ्री हिट की रहेगी. फ्री हिट की गेंद के ऊपर क्या बड़ा शॉट खेलेंगे गणेश भोसले. स्कोर गार्ड के ऊपर हो चुके 3 रन. अभी भी 17 गेंदे और 48 रन की आवश्यकता. बड़े हिट की आवश्यकता है. क्या ऋषि भोसले गणेश भोसले काम कर सकते हैं? कितनी बार ये उन्होंने जो हाई स्कोरिंग है जो चेस भी कर चुके हैं. तो नेक्स्ट गेंद फ्री गेंद के ऊपर अटैक करना चाहते थे, लेकिन बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं. एक की सिंगल मिलेगा. सिंगल के साथ कुछ रन और मिलेंगे. 4 रन स्कोर गार्ड के ऊपर. फ्री हिट की गेंद थी और फ्री हिट की गेंद के ऊपर अच्छी गेंदबाजी. सार्थक कमाल की गेंदबाजी है. सार्थक हाइट उनकी अच्छी है और गेंद भी काफी रफ्तार से डालते हैं. इस रफ्तार को करेंगे वार. यस वार किया. इस रफ्तार ने पलटवार किया और गणेश भोसले की यह बिग विकेट गॉन. तिथली टीम की पहिला झटका लगता हुआ तिथली टीम को गणेश भोसले गॉन.
राजा जा चुके बल्लेबाजी करने के लिए। बल्लेबाज राजे ने काफी रन खर्च किए थे। तीसरे ओवर में वही राजा बचा हुआ है। जो काम आपका है, आपको ये काम वो करने का है। राजा बजाएंगे बाजा। लेकिन गेंदबाज की भी बिल्कुल तारीफ करूंगा। गणेश भोसले का ये महत्वपूर्ण विकेट इस मैच में दिया है अपने टीम के लिए। ऋषि भोसले के ऊपर सब दावेदार रहेगा। ऋषि भोसले जब तक मैदान में है ना, तब तक इस मैदान में हुकूमत कर सकते हैं। लेकिन राजा किस तरीके से बल्लेबाजी करेंगे, ऋषि का साथ देना चाहेंगे। टीम का टोटल हो चुका है 4। 3 गेंदों का खेल खत्म हो चुका है। अच्छी गेंदबाजी में कहूंगा, जिस तरीके से गेंदबाजी कर रहे गेंदबाज सार्थक, हाइट उनके काफी अच्छी है और रफ्तार भी काफी अच्छे डालते हैं। ब्लॉक ऑन की गेंद थी। क्रिकेट के सबसे जहरीले गेंद डाल चुके हैं। 22 के माध्यम से एक ही सिंगल मिलेगा। एक सिंगल के अलावा कुछ नहीं। मैच को जीतना है तो बड़े बड़े हिट आना बहुत इस समय जरूरी। लेकिन एक सिंगल आएगा। 5 रन। अभी भी 46 रन की आवश्यकता है। गेंदे बचे 14। क्या 14 के बाद करेंगे वार? राजा फिर एक बार तैयार। इस बार देखिए फिर एक बार अंपायर का इशारा, नो गेंद। दोबारा वही गलती कर बैठे यहाँ पे गेंदबाज। और फिर एक बार फ्री हिट की गेंद। मौका है, मौका दिया है तितली टीम को, और उस मौका का फायदा लेना इस वक्त बेहद महज जरूरी। नेक्स्ट गेंद। बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था, लेकिन काफी तेज तरार गेंद निकल चुकी है सीधी विकेट के ऊपर के दास्तानों में। और ये डॉट, कमाल की गेंदबाजी हो चुकी है। कमाल का प्रदर्शन अभी तक सिंधी टीम ने कर चुके हैं। कमाल की बल्लेबाजी, कमाल की गेंदबाजी, कमाल की फील्डिंग, तीनों डिपार्टमेंट में जो फॉर्मेट में क्या कमाल का प्रदर्शन कर चुके अभी तक। इस गेंद को हवा में खेला है शॉट जरूर, लेकिन ये कैच की मांग है। जी हाँ, लेकिन नो मैंस लैंड में गेंद गिरती हुई। सिंगल मिल जाएगा इस गेंद के ऊपर। एक सिंगल के 2 सिंगल मिल जाएंगे इस गेंद के ऊपर। 2 रन के साथ टीम का टोटल हो चुका है एक ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 6 रन। 8 रन हो चुके। अभी भी 12 गेंदे और 43 रन की आवश्यकता। कुछ कमाल करने पड़ेगा, कुछ अलग करना पड़ेगा। 8 रन। पहले ओवर का खेल खत्म हो चुका है। टीम का टोटल हो चुका है 8 रन। गेंदे बचे हैं 12 और जीतने के लिए 43। नीरज अब आएंगे गेंदबाजी करने के लिए। बल्लेबाज में कोई कुछ खास नहीं कर पाए, लेकिन गेंदबाज अच्छे हैं। सामने रहेंगे ऋषि भोसले, एक तगड़ा खिलाड़ी, उसके ऊपर सब ये दावेदार है। जब ऋषि भोसले मैदान में रहते तो बड़े बड़े छक्के लगाते हैं, लेकिन पहले गेंद टपा खाने के बाद थोड़ी सी उछाल, थोड़ी सी बाउंसर, अतिरिक्त रन टीम के खाते में। एक सिंगल मिल जाएगा। एक सिंगल के साथ टीम का टोटल हो चुका है फिलहाल 9 रन। 42 रन की अभी भी आवश्यकता। मैच ऑन है। हर ओवर में 21 रन दागना बहुत जरूरी समय। कुछ कमाल कर पाएंगे, कुछ बड़े हिट लग पाएंगे तो मैच को जीवित रखेंगे। हर ओवर में 3 छक्के आना इस वक्त बहुत महज जरूरी। इस बार भी देखिए घूमकर खेलना चाहते थे, लेकिन हाथ का थोड़ा सा सहारा। एक सिंगल मिल जाएगा। एक कद्दूका से काम नहीं बनने वाला है। 10 रन हो चुके हैं। 10 के बाद दोस्तों बस जो क्यों तो उठाना पड़ेगा। 10 का दम दिखाना पड़ेगा। जिसमें दम उसी के कहते हो दोस्तों बाजीराव सिंघम। क्या इस वक्त बाजीराव सिंघम बनेंगे ऋषि भोसले? काबिलियत है इस खिलाड़ी के पास। फिर भी यहाँ पे गलती कर बैठे गेंदबाज। अब की बार नो गेंद। नो गेंद के साथ फ्री हिट गेंद की अगली गेंद। मौका अभी तक यहाँ पे 3 नो गेंद डाल चुके हैं गेंदबाज, जो कि पहले ओवर में हमने 2 गेंद नो गेंद डाले थे। उसके बाद देखिए अब फिर एक बार यहाँ पे बाउंस गेंद। टीम का टोटल 11। शॉट पुल करने चाहते थे, लेकिन बल्ला और गेंद का कोई कांटेक्ट नहीं है। डॉट गेंद। क्या कमाल की गेंदबाजी। गति में परिवर्तन किया, चेंज ऑफ द पेस, हल्के हाथों से इस गेंद को ढकल दिया और यहाँ पे कोई रन नहीं। अच्छी गेंद। ये देखिए पैरों पे गेंद डाले थे मिड विकेट के पास पे गेंद जाती हुई गैप में रन मिलेंगे पूरे के पूरे 4। ये शानदार चौवा गैप में खेला। बिल्कुल एक्शन रिप्ले में देखेंगे किस तरीके से गेंद डाले थे, किस तरीके से बल्ला घुमाया। ब्लॉक ऑन की गेंद थी, देखिए पैरों में डाले थे। उसके बाद यहाँ पे मिनी हेलीकॉप्टर लैंड किया मिड विकेट के पास। 2 खिलाड़ी, एक सी कॉर्नर मिड विकेट, और वहां से गेंद बीच में से निकल जाती हुई और 4 रन मिलते हुए बल्लेबाजी करने वाली टीम को। 15 रन हो चुके। अब 9 गेंदे, 36 रन की आवश्यकता। क्या कमाल कुछ लगाएंगे या बड़े बड़े हिट आना इस वक्त काफी जरूरी। ऋषि भोसले फिर एक बार पैरों पे गेंद डाल चुके। एक सिंगल तो मिल जाएगा। सिंगल के साथ दूसरे रन के लिए दौड़े। हाँ जी हाँ,
दूसरा रन भी यहाँ पे आसानी के साथ मिल जाएगा। 2 रन के साथ टीम का टोटल 17। अब गेंदे बची 8 में जीतने के लिए 34 रन की आवश्यकता, यानी कि हर ये इस 2 गेंदे के ऊपर अटैक कर रहा है इस वक्त, काफी जरूरी है। 17 रन स्कोर गार्ड के ऊपर नीरज। इस बार भी देखिए शॉट में कोई दम नहीं है, हवा में गेंद तोड़ी है और उसी के साथ और एक झटका लगता, बड़ा झटका तितली टीम को, और उसी के साथ ऋषि भोसले का पारी का अंत होता हुआ। बैटर गॉन। जो अब कठिन रास्ता था वो अब आसान बन चुका है। 17 रन स्कोर गार्ड के ऊपर नए बल्लेबाज जा चुके मैदान के अंदर। 18 नंबर की जर्सी पहने खिलाड़ी यानी कि विराट कोहली की यादें। 18 रन विराट जा चुके मैदान के अंदर, क्या कमाल कर पाएंगे? 7 गेंदे जीतने के लिए 34 रन की आवश्यकता। हर गेंद के ऊपर अटैक करना चाहेंगे जरूर, लेकिन इस बार देखिए कमाल का ये स्ट्रोक, खिलाड़ी वहां पे तैनात है। गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, विराट के बल्ले से आता हुआ ये दूसरे इनिंग का शानदार वजनदार दे धचका लय छक्का। कमाल का ये शॉट, और विराट आते आते साबित करने हुए मैं करूंगा, मैं कर सकता हूं। तो विराट ने काफी अच्छे बल्लेबाजी पहली गेंद खेलते समय छक्का लगाया है। अब 6 गेंदे और जीतने के लिए 28 रन की आवश्यकता, यानी कि 4 छक्के और 1 चौवा, 1 चौवा 4 छक्के। गेंदबाजी करने के लिए कौन आ चुके? टीम के सीनियर खिलाड़ी अनिरुद्ध मौर्य। बल्लेबाजी जिन्होंने अच्छी की, उसके बाद देखिए अब गेंदबाजी करने के लिए आ चुके हैं। 6 गेंदें बची है, जीतने के लिए 28 रन की आवश्यकता। टोटल हो चुका है 23 रन 2 विकेट के नुकसान पर। 6 गेंदें 28 रन की आवश्यकता। क्या राजा कुछ कर पाएंगे? जी हाँ, बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। पहला गेंद यहाँ पे विकेट करना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। पहली गेंद राजा खेलते हुए समय डॉट। नीरज ने अच्छी गेंदबाजी की, सार्थक ने अच्छी गेंदबाजी की। अब गेंदबाजी करने के लिए टीम के प्रमुख खिलाड़ी टैप किया इस गेंद को, लेकिन सिंगल नहीं लेना चाहते हैं राजा। अपने ऊपर खुद के ऊपर भरोसा दिखाते हुए विराट स्ट्राइक लेते तो उनके बल्ले से रन आ चुके हैं 6। गेंदबाजी अच्छी हो चुकी है, कमाल की गेंदबाजी अभी तक। इस बार भी देखिए अड़े बल्ले से खेला है, लॉन्गर के पास खिलाड़ी तैनात है, एक सिंगल मिल जाएगा इस गेंद के ऊपर। और राजा इसलिए स्ट्राइक रखते हैं क्योंकि बड़ा शॉट खेले। विराट ने अभी तक अच्छे बल्लेबाजी की, एक गेंद खेल चुके, 6 रन के बल्ले से आ चुके। टीम कंट्रोल हो चुका है 24 रन। मैच में मजा नहीं। अब 3 गेंदे जीतने के लिए 27 रन, और आईपीएल जैसा जिस तरीके से हमारे पास नोवा भी नहीं। ये अच्छी गेंद है, फिर एक बार यहाँ पे बैक ऑफ द लाइन। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिलेगा, बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं। 2 गेंदे 27 रन की आवश्यकता। अब 24 बाकी इस मैच में कमाल के खेले हैं दोनों टीम, लेकिन एक शार्क टीम ने काफी अच्छा प्रदर्शन कर चुके। त्याचबरोबरीनं ज्यांचं इथे आगमन होत आहे मुंबई मंडळ कार्यकर्ते श्री शशिकांतजी जाधव साहेब यांचं इथे आगमन होतोय, करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत। त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं। सन्माननीय आदरणीय श्री शशिकांतजी जाधव साहेब। आणि धाव संख्येमध्ये एक बॉल जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे। कोणताही असा फटका नाही की एवढ्या धावा येऊ शकतात। चला तोरणीवाडी टीम आपण टॉस साठी यायचं आहे। तोरणीवाडी टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या। इथे देखील डॉट बॉल आलाय। तोरणीवाडी टीमचा मी कॅप्टनला विनंती करतो, आणि त्याचबरोबर शिंदे टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण लगेच टॉस साठी यायचं आहे।